माझे एक रिलेटिव्ह आहे, त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला. 8.5 लाख रुपये त्याला खर्च आलेला आहे. पहिला प्रश्न मी त्यांना हा विचारला की इन्शुरन्स कुठे आहे? मग ते बोलले की ड्यू टू सम फायनान्शियल रिझन्स इन्शुरन्स नाही काढलेला आहे. इन्शुरन्स काढणं किती इम्पॉर्टंट आहे आणि तो कितीचा असायला पाहिजे जरी माझा पगार कमी असला तरी? लोक इन्शुरन्स काढत नाहीत. एक उदासीनता आहे आपल्यामध्ये इन्शुरन्स काढण्याची. प्रत्येकाला हा कॉन्फिडन्स आहे की मला काही होणार नाही, माझ्या शेजारच्याचा ॲक्सिडेंट होईल किंवा तो आजारी पडेल पण मला काही होणार नाही. हेल्थ इन्शुरन्स जर आपण घेतला नाही तर स्टॅटिस्टिकली मी माझ्या 24 वर्षाच्या अनुभवावरून सांगतो की तुम्ही 10 वर्ष जर पैसे साठवले असतील तर 1 किंवा 2 मोठी आजारपणं ते सगळे पैसे संपवायला कारणीभूत ठरतात. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची तर हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा. खिशाला परवडेल असं प्रॉडक्ट तुम्ही घ्यायलाच पाहिजे. 10,000 रुपयापासून असे अगदी हायर साईडला तुम्ही गेले तर 30-35 हजारात इन्शुरन्सची पॉलिसी मिळते. आज कुठलाही आजार 30-35 हजारात ट्रीट होत नाही. मेजर हॉस्पिटलायझेशन झालं तर काही लाख रुपये लागायला असे 3-4 दिवसात पैसे संपून जातात. इन्शुरन्स ही सिंपल गोष्ट आहे. माझ्या डोक्यावरती जी रिस्क आहे तर ती रिस्क मी दुसऱ्याच्या डोक्यावर टाकतो, म्हणजे इन्शुरन्स कंपनीच्या डोक्यावर टाकतो आणि त्याच्यासाठी मी थोडीशी फी देतो. सो पहिली गोष्ट ही करा की हेल्थ इन्शुरन्स घ्या. तुम्हाला जर त्याची अधिक माहिती हवी असेल तर माझ्याशी संपर्क करा, पण हेल्थ इन्शुरन्स घ्या हा माझा निश्चित आग्रह आहे.